निवडणुकीची वेळ, पैशांचा खेळ. मतदानाआधी मतदारांना पैशांचं वाटप. सर्वाधिक आरोप सत्ताधारी भाजपवर. पाहिलं, ही पैसे वाटपाची दृश्य आहेत चंद्रपूरमधील. मतदानाच्या आधी भाजप उमेदवार अमोल चिल्लावारचे वडील पांडुरंग चिल्लावार यांच्याकडून पैशांचं वाटप केलं जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. हे फक्त चंद्रपूरच नाही तर कोकणातही मालवणमध्ये निलेश राणेंनी पैसे वाटपावरून पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. त्यांनी भाजपवर निशाणा साधला आणि पैसे वाटप करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली. काय चाललंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात, जो मी आरोप करत होतो तो आज पोलिसांनीच सिद्ध करून दाखवलाय, पण त्याच्यावरती कसली ॲक्शन घेतलेली नाही. बीडच्या पेठ भागात मध्यरात्री पैशांचं वाटप सुरू असल्याचं उघड झालंय. दुचाकीच्या डिक्कीत पैशांचं बंडल आणि राजकीय पक्षाची पत्रकं असल्याचं समोर आलंय. तर बीडमध्ये मतदानासाठी जाताना पैसे वाटप केलं जात असल्याचं उघड झालंय. कुठे बुलढाण्यात 50,000ची रोकड जप्त झाली. खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 मेहबूब नगरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं कारवाई केली. दरम्यान धुळ्यातही मतदानाआधी पैसे वाटप सुरू होतं. मात्र पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांचा सुगावा लागताच त्यांनी धूम ठोकली. माथेरान नगरपालिकेच्या मतदानाच्या वेळी 5 लाख रुपयांची कॅश पकडण्यात आली आहे. दरम्यान रोकड नेणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. तर बदलापूरमध्येही पोलिसांच्या भरारी पथकानं 2 लाखांची रोकड जप्त केली. तर निवडणुकीतील पैसे वाटपाच्या खेळावरून खासदार सुप्रिया सुळे संतप्त झाल्या. त्यांनी थेट निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली. मला तर वाटतं हे सगळं इलेक्शन मला विचाराल ते पूर्णपणे कॅन्सल झालं पाहिजे, पूर्णपणे. कारण का इतका घोळ, म्हणजे जे निवडून आले ते कसे निवडून आलेत, म्हणजे जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉपी करून पास झाल्यावर काय बोर्ड करतं, तसं कॉपी करून पास होणाऱ्या ह्या नेतृत्वाकडे काय नजरेने लोक बघणार, कसं काही 5 वर्ष काम करणार. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, हे का सशक्त लोकशाही अतिशय घातक आहे. निवडणुकीत पैशांचा खेळ सुरू आहे. पैसे वाटा आणि निवडणूक जिंका असा नवा ट्रेंड आणला जातोय. त्यात सर्वाधिक आरोप सत्ताधारी भाजपवर आहेत. त्यामुळे पैसे वाटून निवडणुका जिंकण्याचे मनसुबे आखणाऱ्यांचे काळे कारनामे मुळासकट उद्ध्वस्त करण्यासाठी मतदारांनी लोकशाहीच्या मार्गाने जायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.